साठे महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। नोंदणी मोहीम राबवताना जागेवरून मनवीचे आणि एबीव्हीपी मध्ये वाद झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आता बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात आहे। राज्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000वरून घसरून थेट 1,65,66,164 वर पोहोचली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत। तर राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर रिया अहिरला धमक्या येत आहेत। युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून सह पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। राहुल गांधींना भेटल्यानंतर मोठ्या प्रमाणात धमक्या वाढलेल्या आहेत असं रिया अहिर यांनी म्हटलंय। सीजेपीच्या आंदोलनाच्या वेळेस पोलिसांची गाडी अडवल्यानंतर रिया अहिर व्हायरल झाली होती आणि त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर धमक्यांचा यावेळेस मोठ्या प्रमाणात धमक्या वाढल्याचं सांगण्यात येत आहे। तो हम पहले से ही है, तो बचपन से ही सहा है ये सब। तो आप मैं लाइमलाइट में आ गई थी और जैसे ही पता चला कि देखो इसने हाथ रोका है और जो सत्ता है थोड़ी हिल गई है, जो जंतर मंतर पे हुआ, तो उससे कुछ लोग आ जाते हैं। इतनी सारी सराहना सपोर्ट मिलता है तो उससे कुछ लोग आ जाते हैं आपको नीचे गिराने के लिए। राहुल गांधी सर से मिलने के बाद ये और थोड़ा बढ़ गया क्योंकि और नजरों में आ गया। राज्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांचा परिसर टप्परी मुक्त करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश आहेत। प्राचार्य मुख्याध्यापकांनी परिसर अंमली पदार्थ मुक्त घोषित करण्याची कार्यवाही करावी। अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे फडणवीसांचे निर्देश आहेत।